युट्यूबकर सिद्धी आणि मला सोबत आज काय नवीन मला आज आपल्याला काय करायचंय आज आम्ही फिश फ्राय करणार आहे। कसं करायचं चला पाहूया। इथे सगळे मासे स्वच्छ असे धुवून घेतले आहेत आणि आता आपण याला छान असं मसाल्याचं कोटिंग लावणार आहे। त्यासाठी हळद, तिखट, मीठ, घरचा मसाला, लाल तिखट मिक्स करून इथे आपण माशाला छान असं कोटिंग करून घेणार आहोत मसाल्याचं। हे मॅरिनेशन झाल्यानंतर रव्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचे मसाले घालून मिक्स करून घेतले आणि इथे आपले फिश मॅरिनेट करून छान असे रेडी आहेत। हे पाहू शकता फिश मॅरिनेट करून झालेत। आता रव्यामध्ये हा फिशचा पीस व्यवस्थित घोळवून संपूर्ण साईडने त्याला रवा लावून घ्यायचा, व्यवस्थित कोट करायचा आणि याचप्रमाणे सगळे पीस आपण असे रव्यामध्ये कोट करून साईडला ठेवायचे। त्याच्यानंतर तव्यावरती तेल गरम केले, त्याच्यात छान असा कढीपत्ता घातला आणि मग फिशचे पीस ठेवलेत। एका साईडने संपूर्ण भाजून झाल्यानंतर साईड पलटायची आणि छान असे फ्राय करून घ्यायचे। तर इथे आपले फिश फ्राय करून तयार आहेत। मस्त असे फिश फ्राय, भात आणि त्याच्यावर फिश करी मस्त असा भन्नाट बेत करून आपला तयार आहे। इथे आपला फिश फ्राय करून तयार आहे। हे पाहू शकता कसला टेम्पटिंग दिसतंय। इथे आहे हा इंद्रायणी तांदळाचा भात, ही आहे फिश करी आणि हे आपण फ्राय केलेले फिश। हे नदीचे ताजे मासे आहेत आणि याला आपण मस्त असं रव्याचं कोटिंग करून छान तव्यावरती फ्राय केले। कसे झाले ते सांगते। एक नंबर झाले, तुम्ही पण नक्की ट्राय करा।